आणि गंमत अशी आहे की देव सुद्धा एखाद्याला घडवताना कसं घडवत असेल ना, काहीतरी. आता मुग्धाला घडवताना सुंदरता दिली, मकरंद सरांना घडवताना सरस्वती मातेनं वरदान दिलं आणि ज्ञान दिलं. पण याला मात्र देवाने घडवताना जे हाताला आलं ते सगळं त्यात टाकलं आणि एक अशी वेगळीच भेळ तयार केली, असं माझं मत नाही, असं त्याचं स्वतःचं मत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत. नागपूरहून येत आहेत एजाज खान आणि स्नेहल. अच्छा एजाज, आपल्याबद्दल ऐकलेलं आहे की 120 विविध प्रकारचे तुम्ही आवाज काढून दाखवता आणि ते नॉनस्टॉप. प्रयत्न करतो मी फक्त. घुंगराचा आवाज काढू शकतो? एक शर्त पर, मैं घुंघरू बजाएगा, हाँ तुमको डांस करना मांगता है. ठीक है. ओ हो. वेरी गुड वेरी गुड, खूब छान. अभी जो आपको कहा था चैलेंज है जी. जो भी बॉलीवुड के एक्टर विलन्स जो भी है, हाँ. नाम मैंने लिख के लाया है. आपको थोड़ा फास्ट बोलना पड़ेगा जो भी आवाज, यानी बिना रुके, बिना रुके. बिल्कुल रैपिड फायर. बिल्कुल. अमरीश पुरी. अरे झी मराठी पाऊल पडते पुढे, मला काही म्हणायचा नाही कारण की मोगेंबो खुश आहे. प्राण. जेलर रघुवीर सिंह की जेल में एक बार जो कैदी आता है कालिया, वो आता है तो कहता है कि जेलर रघुवीर सिंह की जेल में आया तो क्यों आया, और तुम तो मुझे रोकने नहीं देने वाली हो. प्रेम चोपड़ा. प्रेम चोपड़ा भैंस पिटाएगी तो गाना नहीं गाएगी, गोबरी देगी इसलिए कहता हूँ. बिग बी. गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब भाई. आप लोग तो जानते कि आजकल मुझे बहुत सारे काम रहते हैं और मैं आज यहाँ सेट पर मराठी पाउल पढ़ते पुढे पे आया हूँ. आप सभी का बहुत बहुत दिलीप धन्यवाद. ए भाई ये जो लड़की है भाई, ये बहुत कमाल की लड़की है. हमारे जमाने में होती भाई तो लगता है. नाना पाटेकर. अच्छा है, नाना हो चुका है दूसरा लो. बहुत अच्छा बोलता है नाना, मुझे अच्छा भी लगता है. कुछ अच्छा नहीं लगता है जब तुम बोलती हो. अरे लेकिन बोलती हो तो अच्छा है. मला मनाची बोला लागते. मराठी पाऊल पडते पुढे. डिरेक्टली परीक्षकांकडे वळूया. मकरंद सर, कधी कधी आपल्या ॲक्टपेक्षा आपल्या स्वतःमध्ये, म्हणजे त्या ॲक्टरमध्ये, त्या कलाकारात जास्त कॉन्फिडन्स असतो. तर तुमच्या दोघांमध्ये कॉन्फिडन्स खूप आहे, तुमच्या ॲक्टमध्ये तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. थोडा विचार करा. तर मिमिक्री करताना आपण थोडंसं लक्ष द्यावं की ज्या मातब्बर माणसांचा आपण आवाज काढतोय थोडा रिस्पेक्ट द्या. म्हणजे कसा, आपण आपले येईल ते ॲडलिप करून डायलॉग्स बोलू नका. मग ते काय होतं, आपण रस्त्यावर थोडी ना उभे आहोत, रंगमंचावर आलोत, काहीतरी परफॉर्म करायला आलोत. त्याला डिग्निटी ॲड करा, ग्रेस ॲड करा आणि मग लोकांना हसवा. हास्याला सुद्धा ग्रेस हवी बरं का. मुग्धा. फ्रँकली सांगू, मला एजाज तू एकटा असतास ना तर जरा मी अजून जास्त रुळली असते. ते दोघं एकत्र जरा जमलं नाही. जसे सर म्हणले, मला पण जरा वाटत होतं. तुम्ही प्रयत्न केला, छान झालं. पण तुम्ही एक करू शकता, हा एक करू शकतो, ते एकत्र जरा हे झालं. पण छान, मला आवडला. मीन्स ते सगळं मिमिक्री, तुमची जी कला आहे ती तुम्ही छान मांडली. आपण पदकांकडे वळूयात. मुग्धा, किती पदकं देशील? मी तुम्हाला 7 मेडल्स देणार आहे. 7 मेडल्स मुग्धाने दिलेली आहेत 10 पैकी. मकरंद सर? 6 पदकं देणार मी. 6 पदकं मिळालेली आहेत. 6 आणि 7 13 पदकं मिळालेली आहेत. थँक्यू सो मच.